साठोत्तरी मराठी काव्यामध्ये प्रभाव पाडणाऱ्या अनेक कवीचा आपण या ठिकाणी विचार करीत आहोत। त्यामध्ये जे नववाङ्मय प्रकार मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये आले ते वाखाणणीय होते आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि स्वातंत्र्य पूर्व कालखंड अशा दोन्ही कालखंडामध्ये ज्या कवींवर त्यांच्या अननुभूत घटकांवर जे प्रभाव पडले त्यातून वेगवेगळ्या प्रवाहाच्या कविता जन्माला आल्या। वेगळ्या विषयांच्या कविता कवींनी निर्माण केल्या। याचाच अर्थ असा आहे की त्यांच्यावर जो आविष्कार झाला, जो प्रभाव पडला आणि त्या प्रभावातून हे काव्य जन्माला आलेले आपल्याला दिसत आहेत। खरे तर कुठल्याही काव्याची निर्मिती कवीच्या भिन्न भिन्न व्यक्तिमत्वानुसार सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेशाचे आणि जाणीवांचे प्रतिबिंब उमटणे अगदीच सहज आणि स्वाभाविक होते। त्यामध्ये आपण बघितलं होतं की मंगेश पाडगावकरांच्या कविता, त्याच्यात बघितलेलं होतं विंदा करंदीकरांच्या कविता, दिलीप चित्रे, नादो, महानोर, ग्रेस यासारख्या अननुभूत घटकं घेऊन निर्माण होणाऱ्या कविता आपल्या दृष्टीपटलासमोर येताना दिसतात। जेव्हा त्या कवीचा आपण विचार करतो तेव्हा तर समाजाचा एक अविभाज्य घटक असणारा मनुष्य प्राणी समाजाच्या रूपात एक संपूर्ण संस्कृती आपल्या व्यक्तिमत्वात धारण करून असतो आणि त्यामुळे अगदी टोकाला आत्मनिष्ठ आणि अंतर्मुखी कवीसुद्धा कळत न कळत आपल्या काव्यभाषेतून समाज आणि संस्कृतीचे प्रगटीकरण करीत असतो। जसं आपण यशवंत मनोहरांची सुद्धा कविता आपण बघितली की मागील पाणी गढूळ आलं पुढल्या पाण्यानं कालचं पाऊस आमच्या गावाकडे आलंच नाही, हे यशवंत मनोहराचं होतं। आणि मागील पाणी दया पवारांचं होतं की मागील पाणी गढूळ आलं पुढल्या पाण्यानं किती जपावं, हा म्हणता वनवा आला एक झाडानं किती टकरावं, धारदार सुड्यांच्या दरवाज्यावर हत्ती जसे चिपा होतात तसेच आपण हसत मरावं। म्हणजे मृत्यूच्या टोकाला सुद्धा बांधणारा हा कवीच असतो। आणि मग जे न देखे रवी ते देखे कवी ही उक्तीसुद्धा आपण बघितली होती। कुणी ते जाणीवपूर्वक निर्माण करीत असते तर भडक व बडबडीत स्वरूपात करेल, तर कुणी ते अतिशय सहजपणे सौम्य स्वरूपात करायचा प्रयत्न करतो। म्हणजे कवीची जशी दृष्टी बघण्याची तसं तो त्या कवितेमध्ये आपली स्वतःची प्रचिती चित्रित करीत असतो। आणि म्हणून त्यामुळे काव्यातील सामाजिक जाणीव, सांस्कृतिक जाणीव, सामाजिकता, समाजभान किंवा संस्कृतीभान यांच्या प्रगटीकरणाचा विचार जरा सूक्ष्मपणे व व्यापकपणे करावा लागतो। अवतीभोवतीचे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या चार आयामाचे चिंतन काव्यातून आपोआपच प्रगट होताना दिसते किंवा प्रगट होत असते। ते कधी सकारात्मक असते तर ते कधी टोकाचे नकारात्मक सुद्धा असू शकते। आणि म्हणून कित्येक कवींच्या, मी तुम्हाला मागच्या तासिकेतच सांगितलं की कित्येक कवीच्या कविता आवडत नाही आणि कित्येक कविता आपल्याशा होऊन जातात। भावकविता म्हणा, प्रेमकविता म्हणा, नानाविध स्वरूपामध्ये आपण ते बघून घेतो। दलित कविता, आंबेडकरवादी कविता ह्या कवितांचा उहापोह आपण मागच्या तासिकांमध्ये गेलेला आहे। कवीच्या काव्यातून व्यक्त होणाऱ्या भावनात्मक आणि ज्ञानात्मक अथवा विचारात्मक प्रतिक्रिया उपरोक्त चार प्रमुख आयामाच्या साक्षीने अथवा त्याविषयाच्या चिंतनातून व्यक्त होत असतात। म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी हे चार आयाम जो आहेत त्यामध्ये ते कवीच्या कविता मांडलेल्या असतात। व्यष्टी ही संज्ञा कवीच्या भावविश्वातील आत्मचिंतनाचा कप्पा किंवा परीघ दर्शविणारी आहे। व्यष्टी म्हणजे त्याच्या व्यायामामध्ये, त्याच्या अननुभूत घटकांमध्ये, त्याच्या अनुभवाच्या त्या पातळीमध्ये जे त्याला जाणवते ते कवी त्याच्यामध्ये चितारण्याचा, मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असतो। आणि म्हणून तो त्याचा परीघ जो असतो, जी व्याप्तता असते ती व्याप्तता त्याच्यात कवी पुरेपूर या ठिकाणी स्पष्ट करताना दिसतो। त्याच परिभाषेत बोलायचे झाल्या, जसं तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये जे दिसलं ते त्यांनी आपल्या 4,500 अभंगामध्ये जवळजवळ मांडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे समाजाभिमुखता वेष्टीच्या दृष्टीने कशी येते आणि तो जो आयाम असतो त्या कवीच्या परिसराचा तो त्याच्यामध्ये मांडतो। एवढी गोष्ट लक्षात घेतली तर पुढे तुम्हाला समष्टी कळेल। समष्टी म्हणजे जो डोळ्याला दिसतो तो समाज,
आता समाजामध्ये दुःख आहेत, व्यथा आहेत, दयनीय अवस्था आहे, त्याचे चित्रण करणाऱ्या कवितासुद्धा कवी लोकांनी चित्रित केलेल्या आहेत. तर त्या त्या कवी मनावर जो प्रभाव पडतो तो प्रभाव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून ही सदना कवीच्या भावविश्वातील समाज संस्कृतीविषयक चिंतनाचा परीघ दर्शविणारी असते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सृष्टी, निसर्ग अथवा पर्यावरण ही सदना निसर्गविषयक किंवा चिंतनाच्या भावविश्वातील भाग दर्शविणारी असते. त्याचबरोबर परमेष्टी म्हणजे परमेश्वर, परतत्व किंवा ब्रह्मतत्व ही सदना ईश्वर या दृष्टिकोनातून मांडायची असते. तर अध्यात्म त्याच्यामध्ये आला, म्हणजे भक्तिविषयक अभंग किंवा भक्तिविषयक काव्य आलं त्याच्यामध्ये अध्यात्मवादामध्ये. म्हणजे विठ्ठल नामाचे जेव्हा महात्म्य 13व्या शतकामध्ये गाजले तेव्हा तुम्ही पाहत आहे की 13व्या शतकामध्ये तशा पद्धतीच्या कविता घडल्या किंवा तशा पद्धतीचे काव्य घडलं. त्याच्यानंतर काव्यामध्ये परिवर्तनशीलता होऊ लागली. आणि ही परिवर्तनशीलता होत असताना तुम्ही लक्षात घेतलं असेल की त्याचे स्वरूप बदलले. मग राजशाही घराणे आले, राजशाही घराण्यांमध्ये पोवाडे आले, त्याच्यातल्या त्यात लावणी हा वाङ्मय प्रकार पुढे येताना दिसतो. आणि 1818ला जेव्हा पेशवाई पूर्णतः शनिवारवाड्यातून संपुष्टात आली, त्याच्यानंतर इंग्रजांचा अव्वल इंग्रजी कालखंडाचा अधिपत्य आमच्यावर गाजला. आणि म्हणून इंग्रजांच्या संस्कृतीचा पुरेपूर प्रभाव आमच्यावर पडताना दिसला आहे. आणि म्हणून परंपरा, मग चालीरीती जे असतात, रूढी असतात, त्या अनुषंगाने किंवा संस्कृती अशा उपासना पद्धती इत्यादी विषयाच्या चिंतनाचा परीघ दर्शविणारी अशा पद्धतीची कविता ठरू लागलेली दिसते. या सगळ्यांच्या परस्पर अनुबंधातून कवीचे व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे भावविश्व त्या ठिकाणी सिद्ध झालेले असते. आणि म्हणून भावविश्वात जेव्हा जातो तर सगळ्यांना आवडेल अशी एक कविता तुमच्या डोळ्यासमोर येते. आणि ती म्हणजे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सहज ती त्यांनी स्वतःसाठी लिहिलेली असते, पण ती त्याची न राहता ती आता परिपोष होतो आपल्या ठिकाणी. आणि परिपोष झाल्यामुळे त्याची अविष्कृती निर्माण होते. आणि अननुभूत घटकाच्या अनुभूतीतून ती कविता त्या कवीची न राहता ती आता माझी होऊन जाते. आलं का लक्षात? आणि म्हणून यातूनच कवीची विशिष्ट प्रकारची सामाजिक जाणीवही प्रगट होत असते. आणि म्हणून साठोत्तर कालखंडामध्ये म्हणजे 1950 ते 1960 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या कुठल्याही काव्यप्रवाहाचा विचार करताना एकाच वेळी समाज आणि संस्कृती किंवा सामाजिकता आणि सांस्कृतिकता या दोन घटकांचा विचार महत्त्वाचा या ठिकाणी ठरताना दिसतो. काव्य हा वाङ्मय प्रकार स्वाभाविकपणेच देशीय अथवा देश्य जाणीवांची संपृक्त व समृद्ध होत असल्याने व त्यातील कसदारपणा, अस्सलपणा आणि गुणवत्ता त्या घटकांच्या प्रभावी अभिव्यक्तीशी निगडीत असल्याने त्यांचा विचार हा मूलभूत स्वरूपात करणे अवश्यभावी ठरते. यासाठी समाज आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीची विकृती तीच आमची संस्कृती आणि त्या संस्कृतीचा उहापोह या ठिकाणी आपण होताना पाहतोय. कारण संस्कृती ही आम्हाला बदलाकडे नेते, परिवर्तनाकडे नेते. आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आणि कवी म्हटलं की तो तर परिवर्तनाची छाप आहे. त्याच्यावर जशा वातावरणाचा आणि जशा परिस्थितीचा प्रभाव पडेल तसा तो त्या ठिकाणी काव्य निर्मिती करायसाठी प्रवृत्त होत असतो. या दोन संकल्पनांचा थोडासा उहापोह करून आणि त्या संकल्पना समजून घेऊन आपण या ठिकाणी पुढे जाऊया. तर समाज या संकल्पनेची व्याख्या वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील. कारण समूहात राहणाऱ्या समाजाची जर व्याख्या बघायची झाली तर ती लक्षात घ्या की समूहात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय. म्हणजे जाणून समाज म्हणजे या ठिकाणी एकाकी न राहता समूहाने राहणारा असा एक समूह म्हणजे समाज. समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदातील स्त्री पुरुषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो. म्हणजे सगळंच त्यामध्ये आलं. जातही आली, वंशही आला, परंपरा आल्या, त्यांच्या वर्ग आला, लिंग आला. म्हणजे भेद न ठेवता समूहाने राहणारा असा एक समूह म्हणजे समाज होय. त्या दृष्टीने समाज हा एक सहनशील म्हणजे सातत्यशील व सहकारी सामाजिक समूह असून त्यातील सभासदांनी एकमेकातील आंतरक्रियेद्वारे
आप्तसंबंध विषयक संघटित आकृतीबंध म्हणजे एक संरचना निर्माण करणारी विकसित होणारी एक पद्धत असं केलं आहे. एक सामाजिक व्यवस्था या अर्थाने समाज ही संकल्पना समाजशास्त्रात वापरली जाते. समाज म्हणजे परंपराशी आंतरक्रिया करणाऱ्या व्यक्ती आणि समूहाशी मिळून बनलेली एक व्यापक संघटना व्यवस्था होय. म्हणजे संघटन उभारणे म्हणजे समाज तयार करणे ही सुद्धा एक साधी व्याख्या तुम्ही लक्षात घेऊ शकताय. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, म्हणजे एकत्र आले म्हणजे समाज नव्हे. आलं का लक्षात? व्यक्ती समूहात आणि समूहात स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्याची एक व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतरच त्याला समाज म्हटले जाते. म्हणजे समाज समूह तर पाहिजे, पण त्या समूहाची स्वतंत्र एक व्यवस्था पाहिजे. त्या व्यवस्थेला अनुसरून जर तिथले समूहात राहणारे व्यक्ती जात असतील तर तो समाज होऊ शकतो. समाजाला स्वतःची एक संरचना असते, एक बांधणी असते, एक मांडणी असते, एक त्याचा रूपबंध असतो, एक आकृतीबंध असते आणि म्हणून त्याला सातत्य असते. मानवी समाजाच्या कौटुंबिक व्यवस्था आहे, त्या कौटुंबिक पद्धत आहे की नाही आमच्याकडे, आणि म्हणून कौटुंबिक त्यातल्या त्यात आर्थिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, शैक्षणिक व्यवस्था आहे, सांस्कृतिक आदी सर्व क्षेत्रात सामाजिक संबंध असतात. म्हणजे समाज काय असते तर हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल है ना. आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं घडताना दिसतंय. हे संबंध सहकार प्रदान, स्पर्धाशील, संघर्षयुक्त अशा प्रकारचे असू शकतात. ते मित्रत्वपूर्ण असतील किंवा शत्रुत्वपूर्ण देखील असू शकतात. म्हणजे वैमनस्य निर्माण झाल्यावर वैरी हा वैरी असतो आणि केव्हा घात करेल त्याचा अजिबात बेत नसतो. हे जर विचार लक्षात घेतलं तरी पण व्यक्ती तो त्या समूहात राहतो आणि म्हणून त्याला समाज म्हणतात. आलं का लक्षात? आणि म्हणून समाज अशा विविध स्वरूपाच्या सामाजिक संबंधांनी बनलेला असतो. त्याच्यात विविध भूमिका, समूह, सामाजिक संकेत, रूढी, परंपरा, चालीरीती, वेश, परिपोष इत्यादीचा सगळ्यांचा जो मूल्य आहे तो सांस्कृतिक मूल्य ही समाजाच्या संरचनेची मूल्य घटक होत. समाजातील व्यक्तींच्या आंतरक्रिया या समाज, श्रद्धा, परंपरा, चालीरीती, रूढी, मूल्य, वर्तणूक यावर अवलंबून असतात. त्यांच्या आंतरक्रियावर प्रभाव पाडणाऱ्या समान म्हणजे त्यावर कसा वर्तन पडतो त्या पद्धतीने त्यांच्या समाजाची संस्कृती बनलेली असते. म्हणजे तुम्हाला जर संस्कृतीची पर्टिक्युलर व्याख्या करता येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे प्रकृतीची विकृती म्हणजे जे कधी झालंच नव्हतं आणि ते झालं तर तो विकृत रूप असतो. पण तोच विकृत रूढ झाल्यानंतर तो समाज समग्र त्याला ॲक्सेप्ट करतो, मान्य करतो आणि मान्य जेव्हा होते तेव्हाच ती त्याची संस्कृती होते. उदाहरणार्थ तुम्हाला मी हिरापूरचं उदाहरण दिलेलं होतं. 2 मुली मुंबईला DED करायला गेल्या आणि मग तिथल्या मुंबईच्या संस्कृतीत वाढल्या आणि अर्धा मीटर वस्त्र परिधान करू लागल्या आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा हिरापूरला आल्या आणि मग तसेच वस्त्र वापरू लागले तर सगळे गावचे लोक त्यांच्यावर टीका करू लागले. पण त्या काही काळानंतर त्या गावच्याही मुली तशाच वस्त्र परिधान करू लागल्या आणि आता काय झालं की आता सर्वच्या सर्वच मुली आता तसेच वस्त्र परिधान करू लागल्या. म्हणजे संस्कृतीची म्हणजे प्रकृतीची विकृती तीच आपली संस्कृती हे बोध होताना दिसतंय. म्हणून ती संस्कृती बनते. समाजात एक वेगळी संस्कृती लाभलेली असते. प्रत्येक समाजाची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असते. म्हणजे समाज तर बघितलं, आता संस्कृती आपण या ठिकाणी पाहत आहोत. तुम्हाला सहज पद्धतीने व्याख्या करता यायला पाहिजे समाज आणि संस्कृतीवर सांगायचं झालं तर, कारण तुम्हाला समाजातच जगायचं आणि संस्कृतीशीच संलग्नित राहायचं आहे. म्हणून संस्कृती म्हणजे समग्र समाजाची एक जीवन पद्धती किंवा जीवनमार्ग होय. समग्र समाजाची या संस्कृतीमुळे समाज टिकून राहतो. संस्कृतीशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही. कारण ग्रामीण क्षेत्रातल्या व्यक्तीची संस्कृती आणि शहरी क्षेत्रातल्या व्यक्तीची संस्कृती दोघांमध्ये डिफरन्स असतो. परंतु त्याची संस्कृती ती आहे, याची संस्कृती ही आहे. पाश्चिमात्यांची संस्कृती निराळी आहे, भारतीयांची संस्कृती निराळी आहे. आणि म्हणूनच समाज आणि म्हणजे या ठिकाणी तो जीवनमार्ग होऊन जातो. म्हणजे तशा पद्धतीने घडतं आहे. संस्कृती हे एकाच नाण्याच्या 2 बाजू होत. म्हणजे समाज आणि संस्कृती म्हणजे शिवातच शक्ती आणि शक्तीमध्ये शिव आहे, पण ते कधी एक होऊ शकत नाही. तसं समाज आहे आणि संस्कृती आहे, ते जरी एक होऊ शकले नाही पण ते एक दुसऱ्याशी संलग्नित आहेत.
मराठी विश्वकोश, इंटरनेट सर्व संदर्भ या ठिकाणी घेता येऊ शकतात तुम्हाला. जर तुम्हाला संस्कृतीची डेफिनेशन पाहिजे असेल, समाजाची डेफिनेशन पाहिजे असेल तर तुम्ही मराठी विश्वकोशमध्ये हे सगळं बघू शकताय. इतर काव्यप्रवाहाप्रमाणेच विशेषतः मराठीतील ग्रामीण काव्यप्रवाहाचा आणि त्यातील मध्यवर्ती घटक असलेल्या ग्रामीण जाणीवेचा विचार एका व्यापक प्रेक्षात करावा लागतो. विशेषतः मराठी संस्कृती आणि परंपरा ही प्रामुख्याने शेतीनिष्ठ आहे. भारतीय संस्कृतीच ही कृषीप्रधान आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. तर साठोत्तरी काव्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा प्रभाव या ठिकाणी पडलेला दिसतो. समाजावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव पडलेला असतो त्या त्या समाजामध्ये राहणारा व्यक्ती हा कवी जरी असला तरी तो शेवटी व्यक्तीच असतो, पण त्याची जी बघण्याची दृष्टी असते ती इतरांपेक्षा निराळी असते आणि म्हणून कवीच्या काव्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. ओके.